पुढची धक्कादायक अशी बातमी आहे। नाशिकच्या तपोवन रोडवरती गोदावरी नदीच्या किनारी एका सूटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आणि खळबळ माजली आहे। घटनास्थळी सध्या पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे। मृतदेहाच्या संदर्भामध्ये माहिती देखील घेतली जाते आहे। या प्रकरणी फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे। 4 ते 5 दिवसांपूर्वीचा मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। नाशिकमधल्या तपोवन रोडवर एका सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे। तर या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आपण जर बघितलं तर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। जागेवर या ठिकाणी या घटनास्थळावर चौकशी केली जात आहे। सोबत स्थानिक आडगाव पोलीस असेल, त्यासोबत क्राईम ब्रांच युनिट 1 चे काही या ठिकाणी पथक आहेत, ते देखील पोहोचलेले आहे। आपण जर समोर बघितलं तर अशा पद्धतीने ती समोर एक काळी बॅग दिसते आणि या बॅगमध्ये खरं तर एका महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे। या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर या ठिकाणी भेट दिलेली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर माहिती घेतली जाते आणि आपण जर बघितलं तर त्या काळ्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह होता। आज सकाळी डायलोन टूवरून कॉल आला होता। हां, या ठिकाणी एक ब्लॅक सुटकेस आहे, त्याच्यामधून स्मेल येत आहे। आमचे बीट मार्शल आले, बीट मार्शलने चेक केलं, मानवी बॉडी आहे। त्यानंतर आम्ही स्पॉटवरील फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना बोलून पुढील तपास करत आहोत। पोलीस या चौकशीनंतर नेमकं काय समोर येते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन मंगेश सोलुनेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।